आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नको ते खूळ डोक्यात घेऊन बसलाय. काय तर म्हणे बॅचलर लाईफ एन्जॉय कर, नंतर तुला मिळणार नाही. रोहित, अरे लग्नाच्या आधी त्याला काय सांगायचं ते कळत नाही का तुला? रुद्र, हे बघ, आता तुझ्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. नवरा म्हणून आणि बिट्टीचा बाबा म्हणून सुद्धा. या घरात आणि तुझ्या आयुष्यात 2 नव्या पाहुण्या येणार आहेत. यापूर्वी तू एकटा होतास, पण आता आणखी दोघींची जबाबदारी येणार आहे तुझ्यावर. मला खात्री आहे तू ही जबाबदारी उत्तम पार पाडशील. हो नंदाई. चला तर मग, शुभ काम में देरी क्यों, रुद्रच्या गौरीला वाजत गाजत घेऊन येऊया. रेवती, काय करायचंय सांग तरी, नाहीतर लग्न लागून जाईल आणि आपण बसू अक्षता टाकत. असं नाही होणार काही. रुद्र गौरीच्या नात्याचं बीज ती बिट्टी आहे आणि आज ते मी मुळासकट उखडून टाकतात. काय जावई बापू, शोधताय का कोणाला? काय करणार?
राहवत नसेल त्याला. मार खायची का रे तुला? नाही म्हणजे तू फोनवर तसाच बोलत होतास ना. नंदाई, रुद्र सर, लाजू नका आता. थोड्याच वेळात ती तुमची अक्काची बायको होणार आहे. बरं चला या. किती गोड दिसतंय माझं बाळ. बरं ऐक, इथे खूप गर्दी आहे, त्यामुळे एकतर माझ्याकडे थांबायचं किंवा रुद्र सरांजवळ. आलं लक्षात? गौरी, झाली ना तयारी तुझी? बिट्टीला तयार करत होते. अच्छा. गौरी, अगं लवकर चल, नाही तर गौरी यार पूजनासाठी उशीर होईल. आल्यावरून. अगं गौरी, छान दिसते ही साडी. जातो. हो का? तू कुठे निघालीस बिट्टी? बिट्टी, अगं बाळा, आईने एकटीनेच ही पूजा करायची असते. तू थांब, मी आलेच. आले? हो नंदाई, आलेच. आले. हो. खूप काही सोसल्यानंतर आजचा दिवस आलाय. माझं रुद्र सरांची लग्न होतंय. माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. यानंतर आमच्या आयुष्यात कायम सुख आणि आनंद राहू देत. आमची सोबत कायम अशीच राहू देत. माझी, रुद्र सरांची आणि माझ्या बिट्टीची. आई, आता कसं सगळं वेगळं असेल. रुद्र आणि गौरीचा एकटेपणा दूर होईल. हो ग आई, मला इतकं छान वाटतंय ना. रुद्रची तर काळजीच नाही. आता गौरी रुद्रचं एक स्वतःचं वेगळं जग असेल. बिट्टी,